सिंधू आमची लाईफलाईन, भारताच्या हल्ल्याचं आम्ही पण उत्तर देणार. सिंधू जल करारावर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफांचं वक्तव्य. सिंधू घाटीत एकतर पाणी वाहणार किंवा त्यांचं रक्त, पीपीपीचे प्रमुख बिलावल भुट्टोंचं चिथावणीखोर वक्तव्य. पहलगाम हल्ल्यात टीआरएफ संघटनेचा सहभाग नाही. पहलगाम हल्ल्यातून टीआरएफ संघटनेनं हात घेतला मागे. अकाउंट हॅक झाल्यानं जबाबदारी स्वीकारल्याची पोस्ट केल्याचं नमूद. पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड आदिल हुसेन ठोकरच्या युद्ध पातळीवर शोध सुरू. लष्कर ए तोयबाचा कमांडर सैफुल्ला कसुरी आणि अबू मुसा सोबत रचला हल्ल्याचा कट. उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा राज ठाकरेंना एकत्र येण्यासाठी साथ घातल्याची चर्चा. एकत्र येण्यासाठी शिवसैनिक तयार आहेत असं म्हणत सोशल मीडियावर पोस्ट. मनसे काय उत्तर देणार याची उत्सुकता. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्यासाठी ठाकरेंच्या पक्षाचं आंदोलन. रिकामी घागर पालखीत ठेवून आंदोलन. छत्तीसगडमध्ये 1500 माओवादी असल्याचा सूत्रांचा दावा. जंगलात सुरक्षा दलाकडून 5 दिवसांपासून सर्च ऑपरेशन सुरू. करेगट्टा परिसरातील माओवाद्यांना घेरण्याचा प्रयत्न. भिवंडीत स्वागत कंपाऊंडमधील फर्निचर गोडाऊनला भीषण आग. आगीच्या भडक्यामुळे शेजारच्या इमारतींमधील लोकांनाही हलवलं. गोदामाचा काही भागही कोसळला. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे धाकटे पुत्र अनंत अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीजच्या पूर्णवेळ संचालकपदी निवड. पुढील 5 वर्षासाठी अनंत अंबानी यांची नियुक्ती.